तर मित्रांनो, समोर तुम्ही पाहू शकता, हा लालबागचा राजा आहे. बाप्पा पाहू शकता 2 फुटापर्यंत आहे. खूप छान हे डायमंड वर्क केलेले आहे मूर्ती. समोर ते 2 सुंदर असे बाप्पा दिसत आहेत, बघू शकता. ही पण एक छान बाप्पाची मूर्ती आहे, अतिशय सुंदर. मित्रांनो, तुम्ही समोर हा बघू शकता विनीत आर्टचा बॅनर आहे आणि त्यांचा नंबरही दिला आहे, आबाई चाळके. आणि हा त्याचा समोर स्टुडिओ आहे, बघू शकता. नमस्कार मित्रांनो, मी मयुरेश आणि स्वागत आहे आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण चिंचपोकळी येथे आलेलो आहोत आणि विनीत स्टुडिओ या कार्यशाळेला आज आपण भेट देणार आहोत. आणि इथे आज आपण बाप्पा बघणार आहोत. तर म्हणजे 1 फुटापासून ते 2 फुटापर्यंत असे घरगुती गणपती इथे असतात. आणि जे काय डायमंड वर्क केलेलं आहे ते आपण सर्व बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, समोर तुम्ही पाहू शकता, हा लालबागचा राजा आहे. स्टार्टिंगला खूप सुंदर वर्क केलं आहे बाप्पावर, बघू शकता. आता मित्रांनो, समोर तुम्ही बाप्पा पाहू शकता 2 फुटापर्यंत आहे. खूप छान अशा मूर्त्या आहेत, डायमंड वर्क केलेला. आणि वरचा सुंदर असा पेटा पाहू शकतात गणपतीला. आणि बाप्पाची आखणीही तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर अशी आखणी आहे बाप्पाची. तसेच पुढे पण दाखवतो तुम्हाला. खूप छान छान अशा मूर्त्या आहेत 2 फुटापर्यंत. आणि डायमंड वर्क बघू शकता तुम्ही, सोंडेवरचं हे डायमंड वर्क ते खूप छान आहे. आणि वरचा जो फेट्याचा हे आहे वर्क ते पण खूप छान केलेलं आहे, बघू शकता. आणि हे अशा सेम मूर्त्या आहेत मित्रांनो, बघू शकतात 3. आणि तसेच समोरही पाहू शकतात तुम्ही, हे डायमंड वर्क केलेल्या मूर्त्या समोर आहेत, ते 2 फुटापर्यंत. आणि त्या पाठी आहेत त्या 3 फुटापर्यंत अशा मूर्त्या आहेत, बघू शकता. त्या सर्व खूप छान छान असे इथे डायमंड वर्क केलेले बाप्पा आहेत, जसे तुम्हाला पाहिजे त्या फेट्यामध्ये. त्या साईडला पाठी पण तुम्ही बघू शकता. सार्वजनिक प्रतिकृतीमध्ये बाप्पा आहेत, खूप सुंदर असे बाप्पा दिसत आहेत, बघू शकता. तसे इथे समोर पण तुम्ही बघू शकता, ह्या सर्व 3 फुटापर्यंत या मूर्त्या. खूप छान छान अशा मूर्त्या आहेत बाप्पाच्या. आणि जे वर्क केलेलं आहे डायमंड वर्क ते खूप छान आहे इथे विनीत स्टुडिओमध्ये, बघू शकता. तसंच आपण खालीही बाप्पा पाहू शकतो, खूप सुंदर सुंदर. आणि जी धोतर नेसवण्याची पद्धत आहे ती पण खूप चांगली आहे, बघू शकता तुम्ही, फुलासारखी. इथे पण हा बघू शकतात सफेद कलरचं धोतर आहे, खूप छान वाटतं बाप्पाला. आणि तसे ते सार्वजनिक प्रतिकृतीमध्ये बाप्पा खूप छान वाटतं आहे. मस्तकी शंकराचं आहे टिळा, खूप सुंदर असं वाटतं आहे. तसेच आपले सार्वजनिक बाप्पाही पाहू शकतात, खूप छान छान अशा मूर्त्या आहेत इकडे डायमंड वर्क केलेल्या. आता आपण खाली पण बघणार आहोत. समोर तुम्ही चिंतामणी पाहू शकतात, गेल्या वर्षी 2025चा चिंतामणी आहे, खूप सुंदर अशी मूर्ती आहे, बघू शकतात. आणि त्यावर शोभेश्वर असं डायमंड वर्क केलेलं आहे. तसे इकडे 2 फुटापर्यंत असे बाप्पा आहेत आणि सर्व सुंदर असे वाटत आहेत. तसे मित्रांनो, इथे बघू शकतात लालबागचा राजा समोरच आहे आपल्या. खूप छान अशी मूर्ती आहे इथे, ही पण 2 फुटापर्यंत मूर्ती आहे, पाहू शकतात तुम्ही. बाप्पाची आखणी पण तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर अशी आखणी. तसेच पुढेही बाप्पा तुम्ही पाहू शकतात, या सर्व 3 फुटापर्यंत अशा बाप्पांच्या मूर्त्या आहेत, खूप सुंदर सुंदर असे डायमंड वर्क केलेले आहे, बघू शकतात. तर इथे या कोचवरच्या पण मूर्त्या पाहू शकतो, खूप छान अशा मूर्त्या आहेत. आणि ही बासुरी वाजवताना हा बाप्पा बघू शकतात तुम्ही, खूप सुंदर असं आहे. आणि त्या मुकुटावर पण डायमंड वर्क केलेलं आहे, तर अतिशय सुंदर असं केलेलं आहे. बासरीवरचं डायमंड वर्क असून ते खूप सुंदर असं आहे, बघू शकतात. तसेच पाठचा पण गणपती तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत इथे 3 फुटावरच्या. डायमंड वर्क पण खूप सुंदर असं केलेलं आहे, डायमंड वर्क बघू शकता. तसेच मित्रांनो, हे समोर तुम्ही बघू शकता 2 फुटापर्यंत असे बाप्पा आहेत. धोतरवर केलेलं जे एम्ब्रॉयडरी वर्क आहे ते पण अतिशय खूप सुंदर वाटते बाप्पावर. आणि जे डायमंड वर्क पण तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर असं डायमंड वर्क केलेलं आहे. आणि प्रत्येक इथे पेढीचं हे पण दिलेलं आहे मेजरमेंट, 13x20 असे, 13x20 असे पेढीचे मेजरमेंट आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत. तसे इथे पण 3 फुटापर्यंत अशा बाप्पाच्या मूर्त्या आहेत, खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत, बघू शकतात तुम्ही. डायमंड वर्क पण खूप सुंदर असं केलेलं आहे. आणि या धोतरवरचा पण
एम्ब्रॉयडरी केलेलं काम आहे ते अतिशय सुंदर दिसते, बघू शकता. तसेच समोरही बघू शकता तुम्ही, समोर मोर आहे आणि इथे मूषकराज बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असं मूर्ती आहे. डोळ्याची आखणीही बघू शकतात, अतिशय सुंदर अशी केलेली आहे. आणि जे पेट्यावरचं जे काम आहे, पेटा असून दे किंवा धोतर असून दे, ते अतिशय सुंदर केलेलं आहे. त्याच्यावरची एम्ब्रॉयडरी आहे, खूप छान वाटते. तसेच पुढे आल्यानंतर आई बाप्पा पाहणार आपण. मोर आणि त्या कोचवर बसलेलं खूप सुंदर असे बाप्पाचं वर्णन केलेलं आहे या मूर्तीमध्ये. तसेच पुढे आल्यानंतर आपण ही बाप्पा पाहणार आहोत कमळावर बसलेले आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे, डायमंड वर्क केलेलं. आणि ते धनही पाहू शकता तुम्ही, कलश आणि धन हातात श्री, हे खूप सुंदर असं बाप्पाला वाटतं. आणि वर डायमंड वर्क पण खूप अतिशय सुंदर केलेलं आहे. तसेच पुढे आल्यानंतर असे खूप छान मूर्त्या इथे आहेत, बघू शकतात तुम्ही, डायमंड वर्क केलेल्या. चिंतामणीमध्ये पण अजून पॅटर्न तुम्ही बघू शकता, छान छान असे पॅटर्न आहेत चिंतामणीमध्ये. आणि ह्या पण सार्वजनिक पॅटर्नमध्ये 3 फुटापर्यंत हे बाप्पा आहे. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत इथे. आणि डायमंड वर्क पण अतिशय सुंदर केलेलं आहे. डायमंड वर्कसाठी हे फेमस आहे, बघू शकतात मित्रांनो ह्या मूर्त्या सर्व. समोर तुम्ही मूर्ती पाहू शकता, ती खूप सुंदर अशी मूर्ती आहे. जे डायमंड वर्क आणि तसेच धोतरवर जे एम्ब्रॉयडरी केलं आहे ते खूप अतिशय सुंदर वाटतं आहे. आणि जी डिझाईन असेल ती पण खूप सुंदर आहे, बघू शकतात. आणि या सर्व बाप्पा अतिशय सुंदर आहे असे बघू शकतात. शंखावर पण आहे. सर्व खूप छान छान अशा मूर्त्या तिथे बघू शकतात. समोर पण या मूर्त्या पाहू शकतात, डायमंड वर्क केलेल्या बाप्पाच्या मूर्त्या. आणि लालबागच्या स्वरूपात मूर्ती आहे, खूप छान अशी वाटते. आणि समोर पण तुम्ही शंखावरची बघू शकता, खूप सुंदर अशी मूर्ती आहे शंखावरची. आणि तसे इथे पण वर बाप्पा आहेत, खूप छान छान असे बाप्पा आहेत, बघू शकतात. आणि इथे तुम्हाला 2 फुटापासून ते 3 फुटापर्यंत असे बाप्पा आहेत. सार्वजनिक ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे यायचं आणि बुकिंग करायची आहे. खूप छान छान अशा मूर्त्या आहेत विनीत स्टुडिओमध्ये, डायमंड वर्क केलेल्या, बघू शकतात. आणि समोरच तुम्ही बघू शकतात हत्तीच्या सोंडावर हत्तीचं ते मुख आहे, त्यावर बाप्पा विराजमान झाले आहे. खूप छान अशी मूर्ती आहे. समोरही तुम्ही पाहू शकतात, खूप छान ते बाप्पा आहेत सेकंड ट्रॅकवर ठेवलेले. आणि हा जो नंदीवर बसलेला आहे अतिशय सुंदर मूर्ती आहे, बालमूर्ती, बघू शकता. डायमंड वर्क पण सुंदर केलेलं आहे इथे बाप्पावर, छान छान असं डायमंड वर्क केलेलं आहे, बघू शकतात तुम्ही. खूप सारे बाप्पा आहेत ते बघायला गेलं, छान छान अशा मूर्त्या वाटतात. या आणि बुकिंग करा लवकर. आणि इथेही तुम्ही बघू शकतात ही चंद्रावर बसलेली छान अशी मूर्ती आहे बाप्पाची. आणि निरागस आहे अशी, बघितल्यावर कोणाच्या पण प्रेमात पडेल अशी मूर्ती आहे. आणि धोतरावरचं जे एम्ब्रॉयडरी आहे ते पण काम खूप छान केलेलं आहे, बघू शकतात. ही पण एक छान बाप्पाची मूर्ती आहे, अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची. मित्रांनो, आज आपण विनीत स्टुडिओ इथे आलेलो आणि चिंचपोकीला ही कार्यशाळा आहे. आणि तसेच इथे आपण आज बाप्पा पाहिले, म्हणजे 1.5 फुटापासून ते 2 फुटापर्यंत अशा आणि 3 फुटापर्यंत अशा खूप छान छान मूर्ती आहेत इकडे, ते आम्ही बघितल्या. आणि जे डायमंड वर्क केलेले बाप्पा आहेत ते पण खूप छान असं आहे. जर तुम्हाला इथे बुक करायचं आहे तर नंबर मी मेन्शन करेल डिस्क्रिप्शनमध्ये, आणि तुम्ही या आणि इथे बुक करा. आणि खूप छान छान अशा मूर्ती आहेत. आणि लवकरात लवकर इथे या, बुक करा. हा व्हिडिओ इथेच एंड करतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.